या परिवारामध्ये आपण छोट्याशा खाणी अशा जे लहान मुलांसाठी खेळणी असेल, या ठिकाणी सुशोभीकरण असेल, लँडस्केपिंग गार्डनसाठी ते करणार आहे. त्यांनी दिनकर अण्णांना पण आमंत्रित केलं होतं, परंतु गोविंदनगर या भागामध्ये आज अण्णांचा रोड शो आहे. उपस्थित असले सर्व माझे भगिनी बांधव, मी आपल्याला विनंती करेन. मला वाटतं नुकतं एक 5 दिवसापूर्वी या ठिकाणी येऊन गेलो होतो संध्याकाळी. माझी आई, माझी नगरसेविका लता पाटील सुद्धा या ठिकाणी आल्या होत्या. तुम्ही बघितलं का, नाशिक वेस्ट म्हणजे हा सातपूर सिडको हा पश्चिम मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विखुरलेला मतदारसंघ आहे आणि 4,84,000 मतदाराचा हा मतदारसंघ आहे. क्षेत्रफळ पण खूप मोठं आहे. ज्या उत्तर महाराष्ट्राची राजधानी म्हणून आपण नाशिक शहराला ओळखतो, नाशिक जिल्ह्याला ओळखतो, सातपूर आणि अंबाडी जशी पाहिजे तशी 10 वर्षामध्ये कुभारगड झाली, सर्व नॅशनल मीडियावरती हायलाईट झालं, पेपरला आलं. आपल्याला प्रत्येक आपली मायले की सुरक्षित राहिली पाहिजे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाकडून आपल्या सर्वांचे आवडते दिनकर अण्णा पाटील, जे बॅलेटवरती जे मशीनवरती नाव असणार ते अनुक्रमांक 1 वरती सिरीज असणार आहे. दिनकर धर्मा पाटील रेल्वेची निशाणी असणार आहे. आपण भरघोस मतांनी अण्णांना निवडून द्यायचं आहे. मी परमेश्वराला प्रार्थना करतो. गंगापूर गावपासून तर आनंदवली, शंकरनगर, सावरकरनगर, महात्मानगर, गणेशनगर, सोमेश्वर कॉलनी, सद्गुरुनगर, पूर्ण सातपूर, अशोकनगर, श्रमिकनगर, राजे छत्रपती संभाजीनगर, पूर्ण सिडको, इंद्रनगर, गोविंदनगर, वडाळापासून तर पाथर्डी गाव, सुंचाळ. की तुम्ही बघितलं की जयशंकर हे क्रेडाईचे सारखे मोठ्या जे काही बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले, त्यांनी आपल्या आम्ही जे वडील तर आम्ही त्यांना माहिती की त्याला पत्राला त्यांनी समाज उपयोगी म्हणून काम करत असेल. तुम्ही बघितलं असतं, त्यांनी खेळणी लावून दिली, ते लॉन पण करून देणारे अनेक ऍक्टिव्हिटीज अंकल करत असतात. आणि भाविक भैया माझे लहानपणाचे मित्र आहे, आम्ही खूप सोबत काम करत असतो. ते सुद्धा युथ विंगमध्ये बिल्डर आपल्यासारखे त्या गोष्टीमध्ये जर आपल्याला समर्थन देणार असत तर नक्की त्या भागाचा नंदन होत असतो. म्हणून आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. आणि आपण या ठिकाणी मला बरोबर मान सन्मान केला, मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो. आणि आपल्याला जेव्हा जेव्हा काही गरज असेल, तुम्हाला माहिती 24 तास आमचे फोन नंबर चालू आहे. दिनकर अण्णांच्या घरी असलेले जनता दरबार हे 24 म्हणजे सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत चालू असतो. कधी आम्हाला फोन करा, कुठली अडचण असेल, पाणी आलं नाही, घंटा गाडी आली नाही, कुत्रं डुक्कर मेलं तरी आम्हाला सांगायचं लागेल. ते आमचं कर्तव्य आहे. काही आपलं कुटुंब आहे, परिवार आहे. या कुटुंब परिवारामध्ये कुठल्याही गोष्टी कमी पडल्या पाहिजे असं आम्ही कायम ध्येय समोर ठेवतो. गेल्या 30 वर्षापासून माझी आई लता पाटील, माझे वडील दिनकर पाटील या मतदारसंघातून निवडून येतात आणि त्या पुढे काम करण्याचं काम मी करत असतो. म्हणून आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. धन्यवाद. आणि आज सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की राजसाहेब ठाकरेंच्या एकाच मतदारसंघामध्ये 2 सभा होणार आहे. तर दिनकर अण्णा पाटील यांच्या प्रचारार्थ आज 5 वाजता सायंकाळी अशोकनगर या ठिकाणी जानता राजा ग्राउंडवरती राजसाहेबांची सभा होणार आहे दिनकर अण्णांच्या प्रचारार्थ. आणि दुसरी सभा सिडको पवननगर स्टेडियम येथे 7 वाजता होणार आहे. तर आपण या ठिकाणी नक्की यावं. जे काही आपले नातेवाईक मित्र परिवार सिडको त्यांना सांगा तुम्ही ते 7 वाजता या. धन्यवाद. मी या ठिकाणी सगळ्या उपस्थितांचा आभार मानतो का तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये खूप वेळ काढून आलात आणि आपला सगळे उपक्रम छानपणे पार पडलाय आणि तुम्ही अमोल भाऊला ऐकून पण घेतले. तर येत्या 20 तारखेला 100% बिल्डिंगच्या प्रत्येक मतदाराने जाऊन त्यांचा मतदानाचा अधिकार बजवायचा याची खात्री करा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फोटो टाकत चला का मी मतदान करून आलो, तुम्ही गेलात का, एकमेकांना प्रोत्साहित करा आणि खात्री करा का आनंदवंतचं मतदान 100% झालेलं आहे. धन्यवाद. मी अजून बबलू दादांना किंवा भाविक भैयांना जो ॲप है APK फाइल ती शेअर करतो. भाविक दादा अपने उसमें आप डाल दीजिए. त्याच्यामध्ये तुम्हाला वोटर स्लिप, समजा तुम्ही तो सॉफ्टवेअर ॲप डाउनलोड केला तर तुम्ही तुमचं नाव टाकलं तर ते स्लिप, मग वोटर स्लिप ती ऑटोमॅटिक जनरेट होती. मग तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये ते व्हॉट्सअपद्वारे सर्क्युलेट करा. तर अतिशय सुंदर ॲप आहे, बबलू मी शेअर करतो. तो तुम्हाला शेअर करून घ्या. म्हणजे तुम्ही तुमचे नाते मित्रपर्यंत तुमच्या मतदान स्लिप त्यांना पाठवू शकता. मी तुम्हाला या ठिकाणी एक गाडी पाठवून देईल, एक विंगर. तुम्ही तुमच्या यांनी ते करून देतो, ती माझी जबाबदारी. त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभार मानतो.
अमोल भाऊ पाटील आज आपल्याकडे उपस्थित राहिले, त्यांनी आपल्याला गायडन्स केलं, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. एक मिनिट मावल्यावर. सर्व शिल्प आनंद मंच सभासदांतर्फे आपल्या मान्यवरांचे सहर्ष स्वागत आणि आपण दिलेल्या वेळाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. काय सापडत नाही मला काय नाक्यावर नाही आली तेव्हा मी ते लोक येताना त्यांना सांगितलं, त्यांनी काही नाव नाही टाकलं, दुर्लक्ष नाव द्या, गाव द्या, नंबर द्या, बस झालं. नंतर पण कोणाचं नाव लोक आता कामापुरतं त्यांना उठून पाहिजे सर्व बाई काम केलं त्यांना पानांचं बेलाच्या पानांसारखं दिसलं पण ते बेलाचं नाहीये, मोठं होतं ते झाड. हा बघा आमची मीटिंग नाही, आमचं उद्घाटन झालं आहे. आता उद्घाटन झालं की लगे मुलं खेळायलाच लागले. इथं फक्त लाल माती टाकायची राहिली तर तरी मुलं खेळून राहिले. आता लाल माती टाकतील, खूप छान करतील पूर्ण. हे बाबा इथं झाड राहिलेले, ते कोण राहिले लावून राहिले. हे खूप झाडं लावलेले आहेत पूर्ण इथून तिथून गार्डनसाठी. हे खूप इथून तिथून बघा ते तिथं आहेत ना, तिथपर्यंत इथं लावत गेले झाडं. मोठे बिल्डर भाऊ आहेत, साहेब आहेत, मोठे बिल्डर साहेब आहेत, त्यांनी आणलेली आहे लावलेलं आहे. आणि त्यांनीच कानी हे गार्डन बनवलेलं आहे मुलांसाठी. खूप कानी चांगलं केलं आहे इथं, म्हणजे मुलांसाठी कुठे जायचं काम नाहीच, इथंच खेळण्यासाठी आहे. हे बघा खेळण्यासाठी खूप जागा आहे इथून इतक्या. मुलांना कुंकड जायची वेळ येत नाही, म्हणजे आईला गुतवावं लागते ना, तर मम्मीला आईला गुतवावं लागते. तर मग त्यांच्यासाठी हे इथं केलं ते चांगल्यासाठीच झालेलं आहे हे गार्डन. मला तर खूप आनंद झाला बाबा इथं झाला तर मुलांसाठी.